सर्वच ठिकाणी पावसाळ्याला सुरुवात झाली आहे। पावसाळा येताच लोक आजारी पडू लागतात। अशा वेळी जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागते। त्याचबरोबर पावसाळ्यात मुले अधिक आजारी पडतात। त्यामुळे या ऋतूत मुलांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते। म्हणून मुलांच्या जेवणात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा हे जाणून घेऊयात आहारतज्ञ प्रणाली बोबडे यांच्याकडून। नमस्कार, मी आहारतज्ञ प्रणाली। पावसाळा आला की वातावरण छान सुंदर वाटू लागतं, पण त्याच वेळी अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढत असतो। विशेषतः लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या होऊ शकतात। त्यामुळेच पावसाळ्यात मुलांची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे। योग्य आहारामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून त्यांना दूर ठेवता येते। चला तर मग आज आपण आहारामध्ये अशा कोणत्या गोष्टी समावेश करावा ज्यामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहील हे पाहूया। हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि सर्दी, खोकला, ताप यांपासून त्यांना दूर ठेवतात। म्हणूनच दुधामध्ये हळद घालून त्यांना ती प्यायला द्यावी। आलं हे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि सर्दी खोकल्याच्या बचावासाठी खूप उपयुक्त आहे। आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करतात। म्हणूनच आल्याचा रस किंवा आलं काढ्यामध्ये घालून मुलांना ते पिण्यास द्यावे। लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात। लिंबू पाणी किंवा लिंबाचा रस मुलांना प्यायला द्यावे। सूप पावसाळ्यात हलके आणि पौष्टिक अन्न फायदेशीर ठरते। सूप मध्ये भरपूर प्रमाणात भाज्या आणि कडधान्यांचा समावेश करावा। हे मुलांच्या शरीराला योग्य पोषक तत्वे पुरवतात। भाज्यांचे सूप, कडधान्याचे सूप किंवा डाळीचे सूप असावे। फलाहार ताजी फळे, विशेषतः सीझनल फ्रुट्स मुलांच्या आहारामध्ये असावे। फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात, जी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात। दही आणि भात दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात, जी पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात। ज्या मुलांना पचनक्रिया संबंधित विकार असतील त्यांना दही, भात किंवा ताक प्यायला द्यावे। हे पचायला हलके असते। ड्रायफ्रुट्स मुलांच्या आहारामध्ये बदाम आणि अक्रोडचा समावेश करावा। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि ओमेगा 3 असते, जे मुलांच्या शरीराला आवश्यक आहे। त्यामुळे मुलांना ड्रायफ्रुटचा लाडू किंवा दुधामध्ये ड्रायफ्रुटची पावडर मिक्स करून त्यांना प्यायला द्यावे। या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा मुलांच्या आहारामध्ये समावेश करावा। त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि अनेक आजारांपासून त्यांना दूर ठेवता येईल। धन्यवाद।